चांगली गोष्ट झाली. तालमीत आल्यानंतर काय होतं की त्याला सगळं सांगतो की तालमीत आल्यानंतर भूक लागते. तालमीत आलेल्यांचे जे पाय बारीकसाठी काही ते मोठे होतात. तालमीत आल्यावर दंड मोठा होतो. तालमीत आल्यावर ताकद येते आणि तालमीत आल्यावर ताकद आल्यानंतर दुसऱ्या माणसाच्या अंगावर जातो. आणि जर तुम्ही तालमीत नाही आला तर तुमच्या ओढावर येतील सगळे. म्हणून तालमीत जा, भरपूर खा आणि नेटकं व्हा. त्याच्याबरोबर आज महत्वाचा विषय माझ्याकडे आहे की तालमीपेक्षा मी शिक्षण देतो. शिक्षण असलेल्या मुलाला शिवाय मी तालमीत मुलाला देत नाही. ही बाब मी आता गेली 4 वर्षे पाहिली. आता शिक्षणाला महत्व दिले, कारण पूर्वी शिक्षण नसल्यामुळं तालमीतली पैलवानं हातगाड्यावर म्हणून गेली. मग 3 वयाची मेली 7-8 वर्षाला. पैलवानच्या स्थिती वाईट आलेल्या आहेत. त्या वाईट म्हणजे वाईट आहे. त्यांना काहीही कळणार. आज आर्थिक परिस्थितीचा प्रश्न आणि त्यामुळे ती विवंजनाने मिली सगळी. आता आपल्याकडे जे सगळे मोठे पैलवान श्रीरंग बनवणारा, शेंगरी बनवणार, दुसरे हे म्हणा, सगळे आमच्या 7-8 फक्त मी आहे. महाराष्ट्रात सुद्धा म्हणून मी एकटाच राहिले. हा त्याचा विशेष महत्वाचा आहे. बाकी कोणीही राहिले नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगतो मुलांना की शिक्षण घ्या. जर तुमची नोकरी सुटली नाही, तालीम सुटली तर शिक्षण असेल तर काहीतरी करा, नाही तर मारा. किती वेळा लढवली? मी 2 वेळा लढतो. 99. हा, 99ला हे काँग्रेस दिली पण घेतली नाही आपण तिकीट. 99ला 98 पवार साहेबांनी तिकीट मागितली. या पक्षाची पक्ष फोडलं त्यावेळेस. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झालं त्यावेळेस मी काय घेतली नाही तिकीट. ते काँग्रेसमध्ये कट्टर आहे. मी कट्टर म्हणजे आतापर्यंत काँग्रेसमध्येच आहे. नाही, पण काँग्रेसचे उमेदवार होते ना त्यावेळेला. ते दुसरा टर्म नाही काँग्रेसचे दोन्ही पृथ्वीराज चव्हाण आणि भाऊ त्याही एकत्र होते लोकसभा आणि ते आणि त्यावेळी सांगितलं कार्यक्रमाचं मी ते तुझ्या अगोदर सांगितलं. विचार मला प्रश्न काय करतोय. तर भाऊ, तुमच्याकडे दीर्घायुष्याची परंपरा तुमच्या घरात आधीपासून आहे कशी काय? काय म्हणला? दीर्घायुष्याची परंपरा तुमच्या घरामध्ये आधीपासून आहे का तुमच्यापासूनच आहे? दीर्घायुष्याची परंपरा तुमच्या घराण्यामध्ये त्याच्या आधी तुमचे आईवडील आजोबा असे दीर्घायुष्य होते का? सांगितलं तर मी मग आमच्या वडिलापासून आहे. कुस्तीचे नाही म्हणत मी. जास्त दिवस जगण्याची. जास्त दिवस तुमच्या आधी 100 वर्ष कोण 94 वर्षापर्यंत जगले. 94 वर्षापर्यंत जगले. आमचे वडील, आमची आई हे 94 वर्षापर्यंत. भाऊ श्यामोहन शानबाग, डॉक्टर आयरन त्यांनी मिळून नर्मदा अकॅडमी, आताची भारतीय अकॅडमी आहे ना, ते स्थापन केलेली भाऊ डॉक्टर आयरन आहे आणि श्यामोहन शानबाग, नर्मदा स्कूल त्यावेळी. त्यानंतर हे 5 जण फाउंडर तालीम साहेब, श्रीरंगाप्पा, भाऊ शिंगरे पैलवान, ढोणे, चंदर घेते, हे सगळे आपल्या. त्यानंतर 65 साली आपल्या तालमीचं उद्घाटन बाळासाहेब देसाई, भाऊ येतात. त्यानंतर 63 साली शाहूकाला मंदिरला आपल्या अधिवेशन झालं महाराष्ट्र केसरी पहिलं, तिसरी. त्यावेळी कन्नमवार मुख्यमंत्री, कन्नमवार, शिंदे मामा वगैरे ही सगळी होती. त्याच वेळी ते बक्षीस समारंभ त्याचा यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाईच्या हस्ते. आणि 1907 ते 72 सातारा नगरपालिका भाऊंच्या ताब्यात होती. आरबी जाधव प्रेसिडेंट होते आणि 7 ते 72 सालापर्यंत भाऊ त्या पार्टीचे पार्टी प्रेसिडेंट होते. त्यावेळेचे ते नगरपालिकेचे त्यांच्यामध्ये आमचे साहेब बाबासाहेब अधिवेशन घेतलं होतं तिथं. कुठं? महाराज शाहूकाला मंदिर. त्याच्या उद्घाटनाला प्रतापसिंह महाराजांना बोलले. प्रतापसिंह महाराज, दोन्ही पैलवान, दादासाहेब राजांनी नाव ऐकून आहे, शिंगरे मामा, श्रीरंगाप्पा वगैरे कसे दिसले. त्यानंतर बबनराव उतरे उद्घाटन यांच्या हस्ते झाले. तर प्रतापसिंह महाराज, भाऊ मामासाहेब मोहोळ, शिंगरे मामा हे पहिल्या दिवसाचं उद्घाटन.
त्याच्यानंतर भाऊंची सभापतीमध्ये निवड झाली जाऊन. त्यामुळे सभापती निवड झाल्यानंतर त्याच्यानंतर सातारा नगरपालिकेमध्ये त्यांची इकडे पार्टी प्रेसिडेंटची